छत्रपती संभाजीनगर मधील फाजलपुरा परिसरात असलेल्या 150 वर्षे जुन्या शुक्लेश्वर महादेव मंदिराशी संबंधित जमीन व्यवहारामुळे मोठा वाद निर्माण झालाय। मंदिर ट्रस्टच्या मालमत्तेचा काही भाग नियमबाह्य पद्धतीने एका बिल्डरला विकण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। हा व्यवहार स्थानिक रजिस्ट्रार कार्यालयाऐवजी दूरच्या खुलताबाद येथील रजिस्ट्रार कार्यालयात नोंदवण्यात आल्यामुळे संशय अधिक वाढलाय। या प्रकरणानंतर परिसरातील नागरिक आणि काही संघटनांनी आक्षेप घेत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। संबंधित व्यवहार रद्द करावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सगळं धोक्यात निर्माण झालेलं आहे। काय झालं सर, इथे काय झालंय की गेल्या आम्ही 40-50 वर्षापासून इथे राहतो। ही जी आहे महादेव शुक्लेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मध्ये असं झालंय की मंदिराची जागा असते आणि त्याच्यामध्ये काही लोकांनी ती इलिगलपणे विकलेली आहे। त्यामुळे काहीचे अधिकार नाहीच आहे ना, मंदिरच्या कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना सुद्धा त्यांनी ती विकलेली। त्यामुळं त्या लोकांना फार त्याचा त्रास झालाय आणि ते मुस्लिम असल्यामुळे इथे मस्जिद होण्याचा, नमाज पढण्याचा, मंदिराच्या पण विटंबना होण्याचा, हा मंदिराचे पण म्हणजे मंदिराचे सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हा जो काही प्रकार चाललेला आहे हा थांबायला पाहिजे। त्यांनी इथे म्हणजे औरंगाबाद मध्ये सुद्धा रजिस्ट्री ऑफिस असताना संभाजीनगर मध्ये सुद्धा रजिस्ट्री ऑफिस असताना त्यांनी दौलताबाद खुलताबाद जाऊन का केली हा मोठा प्रश्न आहे। बऱ्याच त्यांनी जागा म्हणजे घर बांधलेले असताना सुद्धा रिकामे प्लॉट आहेत असं दाखवून त्यांनी ती विक्री केलेली आहे। धर्मादाय आयुक्तांमध्ये पण त्याची कंप्लेंट आम्ही केलेली आहे, कलेक्टर सरांना पण कंप्लेंट केलेली आहे। अशा प्रकारे आम्ही त्या कंप्लेंट करून म्हणजे हिंदूला माहिती नाही पडे यामुळे एक षडयंत्र तिथे जाऊन रजिस्ट्री केली। 35 किलोमीटर जाऊन दूर त्यांनी ती केलेली आहे। त्यामुळे बराच त्रास होत आहे। काय झालं, भाले कंपनी आणि सामक, सुधाकर सामक, राज हाऊस ह्या लोकांनी मंदिराची जागा विक्रीला काढली। कोणाला विकली? हे असलम बिल्डर सर्व काळा पैसा आहे यांचा। मग असलम बिल्डरला विकली, मग याचे नमाज पठाण सगळं होणार। मग आणि मस्जिद बनवायचा प्लॅन आहे यांचा इथे। मंदिराची जागा आहे मंदिर, मुस्लिमांचं काय इथं सांगा मला। मंदिर यांना अधिकार काय? हे सर्व बेकायदेशीर चाललेलं आहे सर्व। म्हणजे तुम्ही म्हणताय की हा हिंदूंची जागा आहे आणि 150 वर्ष जुना मंदिर आहे। आता अस्लिम पठाण, अस्लिम जो आहे मुसलमान ते विकत घेतो, मस्जिद बांधणार नाही। माझं काय म्हणायचं आहे, यांना विकायचे काही अधिकारच नाही ना। हा पण मस्जिद पण बांधणार, नमाज पठाण पण। हे सर्व बेकायदेशीर चाललेलं आहे सर्व। तुमचं काय म्हणणं आहे? हे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे सर्व, कायदेशीर याला परवानगी वगैरे काहीच नाही, ते सर्व इलिगल चालू आहे सर्व कारभार। मग तुमच्या कारण काय म्हणणं आहे, विकायचे नाही ना? विकासच नाही ना, यांना काय अधिकार आहे सांगा मला। सर्व बोगस प्रॉपर्टी सगळी मंदिराची प्रॉपर्टी आहे, मग कसं काय विकली ती? हे सर्व चालू आहे सर्व पैसा। 2 पार्ट केले, याचे 2 पार्ट केले त्यांनी पीआर कार्डचे। याच्यामध्ये भूमी अभिलेखच्या लोकांनी बदमाशी केलेली आहे। या पट्ट्याचं यांनी पीआर कार्ड बनवलंय, या पट्ट्याचं याचे 2 भाग केले त्यांनी पीआर कार्डचे। आणि ते रजिस्ट्री थेट तिकडे का केली? आणि खुलताबादला केली। चोर आहे ना सर्व, कारण रजिस्ट्री ऑफिस तर इथे जवळच आहे ना। आता कसं आहे, चोराच्या मला चालणं असतंच ना। त्यांना वाटलं इथं कोणी येऊन आम्हाला मारेल, त्या भीतीनं त्यांनी तिकडे केलं रजिस्ट्री। आणि मंदिराची जागा विकता येते ना। मी 17 वर्षाची होते तेव्हापासून इथं राहायला आलेली आहे। या मंदिराची सेवा चालू आहे। माझे मिस्टर पण या महादेवामुळे वाचलेले, त्याच्यामुळं आमचं हे मंदिर सुरक्षित राहावं आणि आम्ही सुरक्षित राहावं हीच आमची